ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 69. न च तस्मात् मनुष्येषु न च तस्मात् मनुष्येषु न च तस्मात् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः कश्चिन्मे प्रियकृत्तमः कश्चित् मे प्रियकृत्तमः. न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तमः न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तमः न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तमः. भविता न च मे तस्मात् भविता न च मे तस्मात् भविता न च मे तस्मात् अन्यप्रियतर भुवि अन्यप्रियतर भुवि अन्यप्रियतर भुवि भविता न च भवि क्षमस्व. भविता न च मे तस्मात् अन्यप्रियतर भुवि भविता न च मे तस्मात् अन्यप्रियतर भुवि भविता न च मे तस्मात् अन्यप्रियतर भुवि न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यप्रियतर भुवि न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यप्रियतर भुवि न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यप्रियतर भुवि न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यप्रियतर भुवि. माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा पुरुष म्हणजेच माझ्या ठिकाणी परमप्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगणारा पुरुष त्याच्याहून अधिक प्रिय मनुष्यात कोणीही नाही. तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकालीही होणार नाही. गीतेच्या शिकवणीने मनुष्य मात्राचे प्रत्येक परिस्थितीत सुगमतेने कल्याण होऊ शकते म्हणून भगवंत हिच्या प्रचाराचा विशेष महिमा सांगतात. गीतेने युद्धासारख्या परिस्थितीतही कल्याण होण्याचा विचार सांगितला आहे तर मग अन्य परिस्थितीतही कल्याण होणारच. जो मनुष्य भगवंताचा आवडता होतो त्याला कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग प्राप्त होतो. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता आपण 70वा श्लोक घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 70. अध्यक्षते च य इमम् अध्यक्षत च य इमम् अध्यक्षत च य इमं धर्मं संवादमावयो धर्मं संवादमावयो धर्मं संवादमावयो अध्यक्षेत च य इमं धर्मं संवादम् आवयो अध्यक्षेत च य इमं धर्मं संवादम् आवयो अध्यक्षेत च य इमं धर्मं संवादम् आवयो अध्यक्षेत च य इमं धर्मं संवादम् आवयो. ज्ञानयज्ञेन तेन अहमिष्टः ज्ञानयज्ञेन तेन अहमिष्टः ज्ञानयज्ञेन तेन अहमिष्टः साम्य इति मे मतिः साम्य इति मे मतिः साम्य इति मे मतिः. ज्ञानयज्ञेन तेन अहम् इष्टसाम्य इति मे मतिः ज्ञानयज्ञेन तेन अहम् इष्टस्याम इति मे मतिः ज्ञानयज्ञेन तेन अहम् इष्टस्याम इति मे मतिः. अध्यासेत च य इमं धर्मं संवादम् आवयो ज्ञानयज्ञेन तेन अहमिष्ट साम्य इति मे मतिः. अध्येषेत च य इमं धर्मं संवादम् आवयो ज्ञानयज्ञेन तेन अहम्
इष्टस्यामैति मे मती अध्येषेत च य इमं धर्मं संवादम् आवयो ज्ञानयज्ञेन तेनहम् इष्टस्यामैति मे मतिः. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवाद रूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील, त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन. अर्थात असा यज्ञ की ज्याचा परिणाम ज्ञान आहे, म्हणजे साक्षात्कार होऊन ईश्वर रूपाचे होणारे ज्ञान, असे माझे मत आहे. भगवंत ज्ञानयज्ञाला द्रव्ययज्ञापेक्षा श्रेष्ठ मानतात. जर गीतेच्या अध्ययनाने एवढे महात्म्य, तर मग त्यानुसार आचरण केल्यास किती छान. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.